तुमच्या सगळ्यांचे खरं तर मी मनापासून स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. कारण अगदी एका छोट्याच्या मेसेजवर आपण नेकनूरपासून सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालात. फक्त केज मतदारसंघातलेच नाही तर आमच्या परळी मतदारसंघातलेही कार्यकर्ते, काही माजलगाव मतदारसंघातलेही कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत, प्रमुख कार्यकर्ते, आणि आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मनापासून मी तुमचे आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. या सहविचार बैठकीसाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले या बैठकीचे अध्यक्ष, आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, केज विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब पक्षाच्या अध्यक्ष श्री सुरेश तात्या पाटील साहेब, ज्यांनी आत्ता या ठिकाणी प्रास्ताविक केलं, ते केज मतदारसंघाचे आपले सगळ्यांचे नेते माजी आमदार श्री पृथ्वीराजजी साठे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले अंबेजोगाई तालुक्याचे अध्यक्ष श्री अमर देशमुख, केजचे तालुका अध्यक्ष श्री आमचे शंकर जाधव साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या संजीवनीताई देशमुख, आमच्या आत्ताच ज्यांची अंबेजोगाई शहर अध्यक्षपदी निवड झाली त्या देशमुख मॅडम, अंबेजोगाई तालुक्याच्या अध्यक्षा श्रीदेवी शिंदे मॅडम, केजच्या अध्यक्षा तस्लीमताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस आणि जुने नेते म्हणजे ज्येष्ठ नेते श्री बनसी अण्णा जोगदंड साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले परळीतून आलेले जिल्हा उपाध्यक्ष बाबा शिंदे, व्यासपीठावर उपस्थित असलेले युवराज मगर, आमचे सोशल मीडियाचे मराठवाड्याचे अध्यक्ष खामकर साहेब, उपस्थित सर्वच, जरी कुणाचं नाव घ्यायचं, आमचे बाजार समितीचे संचालक तानबा लांडगे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच शहराचे अध्यक्ष शहाजानबाई पठाण, शहराचे कार्याध्यक्ष गोविंद टेकाळे, युवकचे अध्यक्ष या ठिकाणी असलेले युवकचे सगळे पदाधिकारी, अध्यक्ष हमीद चौधरी, आमचे ज्येष्ठ नगरसेवक पूर्वीचे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे मित्र मुनवर भाई, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर खोडसे, सगळेच पदाधिकारी, खास बर्दापूरहून आलेले गज्जू पटेल, हनुमंत मोरे, इस्थळचे आमचे सरपंच निखिल, सगळे या भागातून आलेले अंकुश ढोबळे, उपस्थित सर्वच, नेकनूरचे देवगुडे साहेब, संजय शिंदे, आमचे गव्हाणे साहेब, सगळेच पदाधिकारी, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बी के मसने, आता नाव घेणं सगळ्याचं शक्य नाही, त्यामुळे उपस्थित सर्वच पदाधिकारी मित्रांनो, कार्यकर्त्यांनो, जय जय बापू. खरं तर हे सगळे कार्यकर्ते म्हणजे आदरणीय पवारसाहेबांवर निष्ठा राखणारे कार्यकर्ते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून आजपर्यंत पवारसाहेबांच्या बाजूनं, शरद पवारसाहेबांच्या विचाराच्या मागं तन मन धन लावून काम करणारे कार्यकर्ते. या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथला कुठलाही कार्यकर्ता असो, त्यांनी गेल्या पक्ष स्थापल्यापासून आजपर्यंत म्हणजे 25 वर्षाच्या काळामध्ये कधी या ठिकाणी उमेदवार बघितला नाही, कधी परिस्थिती बघितली नाही. पवारसाहेबांनी आदेश दिला, पक्षाने आदेश दिला की तेच आपलं काम, तेच आहे आपलं ध्येय म्हणून जीवाचं रान करीत फिरणारे हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आणि आज आपण सगळे एका विचारासाठी या ठिकाणी जमलेलो आहे. मित्रांनो, या निमित्तानं मला काही माझ्या भावना तुमच्याशी व्यक्त करायच्या. आपल्यापैकी सगळ्यांना काही गोष्टी माहिती, काही गोष्टीची उजळणी तुमच्याशी करायची. मला आठवतं 1999 साली काँग्रेस पक्षानं आदरणीय पवारसाहेबांचं निलंबन केलं, संगमाजी तारिक अनवर आणि आदरणीय पवारसाहेबांचं, आणि ह्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपत आदरणीय पवारसाहेबांनी 10 जून 1999 रोजी शिवाजी पार्कवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. आणि त्यापासून आजपर्यंत हा पक्ष महाराष्ट्राची, देशाची सेवा करत आला आहे. ज्या दिवशी पवारसाहेबांनी हा पक्ष स्थापन केला त्या दिवशी मी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. अगदी त्या दिवशी मी ह्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि तेव्हापासून आजपर्यंत ह्याच पक्षामध्ये काम करतो. आदरणीय पदमसिंह पाटील साहेब त्यावेळेस पालकमंत्री झाले, निवडणुकीत पहिली आपली सत्ता आली आणि त्यांनी मला संभाजीनगर जिल्ह्याचं विद्यार्थी काँग्रेसचं उपाध्यक्ष केलं. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये काम केलं, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले.
माझी पदवी घेतल्यानंतर मी अंबाजोगाईमध्ये आलो, या ठिकाणी व्यवसाय चालू केला। त्याच वेळेस आदरणीय पवार साहेबांनी देशातल्या कुठल्याही पक्षानं पहिल्यांदा डॉक्टर सेल स्थापन केला, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं स्थापन केला। आणि त्या पक्षाचं सुप्रियाताई तेव्हा नुकत्या राजकारणात आल्या होत्या आणि त्यांनी डॉक्टर सेल पाहायला चालू केला। स्वर्गीय दिलीप गोले त्याचे राज्याचे अध्यक्ष होते आणि स्वर्गीय विमलताई मुंदडा व जयसिंगराव गायकवाड साहेब यांच्या सांगण्यावरून त्या जिल्ह्याचा अध्यक्ष मी झालो डॉक्टर सेलचा। 8 वर्ष राष्ट्रवादी डॉक्टर सेलचा पहिला अध्यक्ष म्हणून काम केलं। वेगवेगळे कॅम्प असतील, आरोग्य क्षेत्रामधले प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला, संघटना बांधण्याचा प्रयत्न केला। आणि त्या काळात ज्या काही निवडणुका आल्या, मग नगरपालिकेचे असो, विधानसभेची असो, लोकसभेची असो, त्याच्यामध्ये जे काही कष्ट करता येतील ते करण्याचं काम केलं। त्या काळातलं माझं काम बघून त्यावेळेस पृथ्वीराज साठे साहेब अंबाजोगाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते, स्वर्गीय विमलताई मुंदडा ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या, अमरभैया जेव्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन होते, यांनी माझं काम बघून मला अंबाजोगाई नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवकपदी नेमलं, मला तिथं काम करण्याची संधी दिली। साठे साहेब इथं साक्षीदार आहेत, तुम्हाला सांगतो मी 2 वेळेस नगरसेवक होतो। साठे साहेब तुम्ही इथं सांगा, 1 रुपयाची गुत्तेदारी मी केली नाही, कुठल्या गुत्तेदारीतला कार्यकर्ता नाही मी, टक्केवारीतला कार्यकर्ता नाही। मी नगरपालिकेच्या मिटिंगला जायचो तेव्हा मिटिंगचं मानधन 100 रुपये होतं, सही करायचो ते 100 रुपये घ्यायचो आणि खाली येताना ग्रंथालयाच्या माणसाला द्यायचो, ह्याच्यातून एक पुस्तक घे, कारण आम्ही शरद पवारांच्या विचारावर चालणारे माणसं आहेत। पवार साहेबांनी मला चव्हाण सेंटरमध्ये सदस्य केलं, चव्हाण सेंटरची जबाबदारी दिली आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचाच विचार 80% समाजकारणाचा आणि 20% राजकारणाचा घेऊन आम्ही या ठिकाणी चाललो। दुर्दैवानं विमलताईंचं निधन झालं, पृथ्वीराज साठेसारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षानं संधी दिली निवडणूक लढवायची। मला त्यांचं कौतुक वाटतं, ज्या वेळेस पृथ्वीराज साठेंना माहीत नव्हतं स्वतःचे उमेदवार आहेत तरी ते कष्ट करत होते, ते स्टेजवर खाली बसत होते आणि त्यांच्या नावाची आदरणीय पवार साहेबांनी घोषणा दिली तेव्हा ते सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटलं की मला ती संधी मिळाली आणि प्रत्येकजण पेटून उठला आणि पृथ्वीराज साठेसारख्या सामान्य माणसाला सगळ्यांनी आमदार केलं। ही ताकद एका कार्यकर्त्याची आहे, हा पृथ्वीराज साठे साहेबाचा एकट्याचा विजय नसतो, हे पवार साहेबाला मानणाऱ्या प्रत्येक माणसाचा, त्यानं कष्ट केलेल्या माणसाचा विजय असतो। आणि त्या निवडणुकीत आम्ही केलेलं काम बघून तेव्हा निरीक्षक उमेश पाटील या ठिकाणी आले होते, तेच उमेश पाटील राज्याचे युवकचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी बोलवून मला प्रदेशचं सरचिटणीस केलं। डॉक्टर सेल झालं, युवकमध्ये काम केलं, प्रदेशवरचं तिथं काम बघून सुप्रियाताईंनी आणि पवार साहेबांनी मला डॉक्टर सेलच्या राज्याच्या अध्यक्षाची जबाबदारी, एवढं सन्मानाचं पद दिलं आणि सर्वात जास्त काळ एखाद्या संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदावर काम करण्याची मला संधी मिळाली। सलग 9 वर्ष राष्ट्रवादी डॉक्टर सेलचं प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काम केलं आणि मी तुम्हाला अतिशय गर्वानं सांगतो की आज सुद्धा कुठल्याही पक्षाकडं एवढा मोठा डॉक्टर सेल नाही, तो फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे। आज तुम्ही जर गेलात, अगदी गडचिरोलीला सुद्धा राष्ट्रवादी डॉक्टर सेलचा तुम्हाला पदाधिकारी दिसतो, तुम्ही कोकणात जा, अगदी नंदुरबारमध्ये जा, त्या संघटना बांधीचं काम मी केलं, एकदा नाही कमीत कमी 4दा हा महाराष्ट्र मी पायाखालून घातला असेल। तुम्हाला सांगतो, जे जे पवार साहेबांनी सांगितलं ते केलं। पवार साहेबांनी सांगितलं, एकदा रात्री फोन आला की सांगली सातारा भागामध्ये पूर आलाय, नरेंद्र तुला जावं लागेल। सकाळी 11 वाजता सांगितलं, सकाळी 6 वाजता मी बॅग घेऊन निघालो, 15 दिवस तिथं राहिलो, जवळपास 150 कॅम्प त्या ठिकाणी घेतले, सांगली सातारा कोल्हापूर, जीवाचं रान केलं आम्ही। कुठं राहिलोत माहीत नाही, एकदा साहेबांनी सांगितलं की पळायचं, एवढंच आम्हाला माहिती। कोकणामध्ये पूर आला, पवार साहेबांनी सांगितलं जायचंय, पळालो, तिथं जाऊन राहिलो, तिथं कष्ट केलं, प्रत्येक रुग्णाची सेवा केली। कोविड आली, पवार साहेबांनी सांगितलं नरेंद्र 1 दिवस घरी बसायचं नाही। आमचे सगळे इथले कार्यकर्ते कोविडचं काम करत होते। आमच्या बनसरवाड्यासारख्या ग्रामीण भागाच्या ठिकाणी आम्ही कोविड सेंटर सुरू केलं, रुग्णांना मदत द्यायचं काम केलं। पवार साहेबांनी एकदा सांगितलं की तुमच्या बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये शेतकरी आत्महत्या वाढल्यात, 2016 मध्ये दुष्काळाचं सावट आहे, त्या ठिकाणी तुम्ही काम केलं पाहिजे। हॅलो माईकचं, हां, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे। मी डेंटिस्ट होतो, परंतु तरी मी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं, काउन्सिलिंग शिकलो आणि अगदी ज्या गावात आत्महत्या जास्त तिथं जाऊन शेतकऱ्यांचं काउन्सिलिंग करायचं काम केलं। सोन्नर महाराजांना बरोबर घेतलं,
50 गावात त्यांचे कीर्तन लावले आणि शेतकऱ्यांना प्रबोधन करायचं काम केलं. हे काम करत असताना मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे विद्यापीठावर सिनेटवर जायची संधी मिळाली. त्या सिनेटवरही एकदा दुष्काळामुळे मुलं तिथं हॉस्टेलमधून निघून गावाकडे जातात लक्षात आलं. पवार साहेबांनी मला सांगितलं त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सगळ्या सामाजिक संस्थांना बरोबर घेतलं, 40 लाख रुपये उभा केले आणि 8 महिन्याची मेस त्या पोरांची फ्री केली. संधी मिळाली, आंबेजोगाईला आम्ही कौशल्य विकास केंद्र त्या ठिकाणी आणलं. मला अंकुश ढोबळे इथं 1994 आदरणीय पवारसाहेबांनी विद्यापीठाच्या नामांतराचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या विद्यापीठाला नाव दिलं. परंतु 1994 पासून आत्तापर्यंत इतर विद्यापीठांनी पवारसाहेबांना डिलीट दिली, परंतु आमच्या विद्यापीठांना दिली नव्हती. डिलीट द्यावी म्हणून आमचा सामान्य कार्यकर्ता अंकुश ढोबळे सायकलवर राज्यपालांकडे गेला होता, तरी झालं नाही. मला माझ्या विद्यापीठाच्या सिनेटच्या काळामध्ये मला ठराव मांडायची संधी मिळाली आणि आदरणीय पवारसाहेबांना त्या विद्यापीठाची डिलीटचा ठराव मी मांडला आणि डिलीट मिळाली. याचा मला आनंद आहे, कारण आम्ही पवारसाहेबांच्या विचारावर काम करणारे कार्यकर्ते. या ठिकाणी मला सगळे ओळखणारे कार्यकर्ते रिपोर्टर आहेत. आदरणीय पवारसाहेबांना तुम्हाला सांगतो, पक्ष स्थापल्यापासून आजपर्यंत 25 वर्ष झाली. संघटनेत जे काम सांगितलं ते केलं, परंतु मला कुणीही माणूस आणून दाखवावा नरेंद्र काळेनं कधी गुत्तेदारी केली. मग 1 रुपयाची गुत्तेदारी केलेली नाही, 1 रुपयाची टक्केवारी केलेला माणूस नाही मी. त्याच्यानंतर संघटनेत पक्षाचे जे काही लोक असतील त्यांना जाऊन विचारावं. एवढं पक्षाचं संघटनेचं काम करत असताना 1 रुपयाचं डिझेल सुद्धा पक्षाला मागितलं नाही. जे काय काम केलं स्वतःच्या कष्टाच्या पैशातून केलं आणि पक्षासाठी पक्ष उभारण्याचं काम केलं. आता लोकसभेची निवडणूक लागली, तुम्हा सगळ्याला माहिती. आमची 4-5 महिन्यापूर्वी बैठक झाली. साठेसाहेब बैठकीला होते. पवारसाहेबांनी चाचपणी केली. हा बीड जिल्हा हा पवारसाहेबांना मानणारा जिल्हा आहे. या ठिकाणी बहुतांश जनता ही पवारसाहेबांच्या आदेशावर चालते. ह्या जिल्ह्याने एकदा पवारसाहेबांचे सगळेच्या सगळे आमदार निवडून दिले होते. पवारसाहेबांनी सांगितलं की आपल्याला लोकसभा लढायची, चाचपणी करा. त्यावेळेस एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला त्याच्या आधी पक्ष फुटला. दुर्दैवानं आमच्या पक्षातले काही लोक मोठ्या प्रमाणावर सत्तेमध्ये गेले, परंतु आम्ही सगळे व्यासपीठावरच्या लोकांनी निर्णय घेतला की आम्हाला पवारसाहेबाबरोबर राहायचंय. काही हो, आम्हाला पवारसाहेबाची साथ सोडायची नाही. ह्या जिल्ह्यातल्या 4 पैकी 3 आमदार गेले. आमच्या अंबाजोगाई केस तालुक्यातले जे नगराध्यक्ष होते ते गेले, जे जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते ते गेले, ज्यांना लोकसभेच्या उमेदवारी मिळाल्या ते गेले. परंतु आम्ही पक्षाची निष्ठा जागवत या ठिकाणी राहिलो. अतिशय कठीण काळामध्ये सुद्धा हे पदाधिकारी पक्षाचं काम करत राहिले. लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागली, पवारसाहेबांनी बैठक घेतली आणि एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला आणि त्यांच्याबरोबर आमच्यातून फुटून गेलेले लोक, सगळे प्रस्थापित जिल्ह्यातले एक जागे झालेले लोक, आणि त्यांच्या विरोधात लोकसभा लढायची आपल्याला. पवारसाहेबांनी सांगितलं की आपल्याला लढायची, आपण तयारी करा. एवढ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढायला कुणी तयार होईना झालं. त्यावेळेस मी, जयसिंग काका गायकवाड, सुशीला मोराळ यांनी आम्ही सांगितलं की साहेब आम्ही लढतो, आम्ही फिरतो. आणि गाव गाव फिरायला आम्ही चालू केलं. गेली 3 महिने झालं, तुम्हाला सगळ्याला माहिती, तुमच्या बहुतांश लोकांच्या गावामध्ये मी आलोय आणि गेल्या 3 महिन्यापासून तुम्ही सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. मराठवाड्यात म्हणजे बीड जिल्ह्यातले गाव गाव पालता घातला. 1400 गाव आहेत साहेब, 2348 बूथ आहेत ह्या जिल्ह्यामध्ये, 21,15,813 मतदान आहे. सगळ्या ठिकाणी जायचा प्रयत्न केला. आदरणीय पवारसाहेबांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. पवारसाहेब म्हणाले की लोकसभेची उमेदवारी जाहीर नसताना देखील, कुठली यंत्रणा हाताशी नसताना, कुठलं पद मोठं हाताशी नसताना, सत्ता हाताशी नसताना एवढं फिरलेला पहिला कार्यकर्ता डॉक्टर नरेंद्र काळे. मी आधीच सांगितलं, पवारसाहेबांनी एकदा सांगितलं की विचार करायचा नाही, पळा म्हणलं की पळायचं, परिणामाचा विचार करायचा नाही, एवढं जाणणारा मी कार्यकर्ता आहे. आम्ही पळालो. त्याच्यामुळं जिल्ह्यामध्ये पक्षाचं पुन्हा वातावरण तयार झालं. वातावरण चांगलं तयार झालं. मी जेव्हा फिरतोय तुम्हाला सांगतो काय काय दिसलं. मी अत्यंत गांभीर्यानं सांगतो, ह्या जिल्ह्यातला सामान्य माणसाची इच्छा आहे हे भाजपचं सरकार उलटायचं. हे भाजपच्या विरोधी जनलाट आता लोकांमध्ये तयार झाली. गावागावात गेलं तर लोक म्हणतात आमच्या सोयाबीनला भाव नाही. कुणी 2 वर्षाचं सोयाबीन ठेवलंय, कुणी 3 वर्षाचं सोयाबीन ठेवलंय. कपाशीला भाव नाही. गोदापट्ट्यामध्ये कापूस पिकवला जातो. आमच्या आष्टी पाटोद्यामध्ये, आपल्या नेकनूर भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो. निर्यात बंदी केली. जो कांदा 40 रुपयाला जाणार होता तो 7 आणि 8 रुपयाला कांदा गेला. दुधाचे भाव पडलेत.
प्रत्येक शेतकरीला वाटतं की हे सरकार आता बदललं पाहिजे, हे सरकार माझं नाही. शेतकऱ्याच्या पिकाच्या विम्याचे प्रश्न आहेत, पिकाच्या अनुदानाचा प्रश्न आहे. आमच्या जिल्ह्याचा कृषी मंत्री आहे, परंतु त्याची मदत होत नाही. ही आमच्या सगळ्या सामान्य माणसाची भावना आहे. त्याच्यामुळं शेतकरी निवडणुकीची वाट बघतोय. तुम्हाला सांगतो, तीच परिस्थिती युवकांची आहे. फिरतोय. नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलं होतं दरवर्षी 2.5 कोटी रोजगार करू. 2.5 लाख पदं ह्या राज्य सरकारचे रिकामे आहेत. नोकर भरती होत नाही. परीक्षा निघाली तर पेपर फुटतो, व्यवस्थित निकाल लागत नाही. आमच्या सर्वसामान्य पोरांना नोकऱ्या मिळत नाहीत. गावागावाला गेलं तर शेकडो पोरं बिननोकऱ्याचे बेरोजगार पोरं भेटतात. कायदा व सुव्यवस्थेची हीच परिस्थिती आहे. आमच्या हजारे साहेब इथे आहेत. तुम्ही सांगा बरं, तुमच्या आयुष्यात कधी बघितलं का की पोलीस स्टेशनमध्ये सत्तेतला आमदार गोळ्या घालतंय? ह्या सरकारमध्ये ते पण झालं. सत्तेतलाच आमदार गोळ्या घालतंय. एवढी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती वाईट आहे. रोज ड्रग्ज मिळतं. आपल्या संभाजीनगरमध्ये सुद्धा ड्रग्ज मिळतं. रोज ड्रग्जचे साठे सापडतात. आमची तरुणाई व्यसनाधीन होऊ लागली, परंतु तिकडे गृहमंत्र्याचं लक्ष नाही, फडणवीसांचं लक्ष नाही. त्यांचं लक्ष पक्ष फोडण्यामध्ये, लोकांच्या प्रश्नावर लढलेल्या माणसांच्या वर SIT नेमण्यामध्ये, ह्यांच्यामध्ये त्यांचं लक्ष आहे. पक्ष फोडले गेले. लोकांमध्ये पक्ष फोडल्यावर चिडे. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, आदरणीय पवार साहेबांचा पक्ष फोडला. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार झालेले पक्ष होते. आमचा पक्ष फोडला. सर्वसामान्य माणूसाला ही चीड आली की बाबा उद्धव ठाकरेंचा पक्ष तुम्ही फोडला, पवार साहेबांचा पक्ष फोडला. लोक वाट बघतायत निवडणुकीची. ह्या सगळ्या झुंडशाही, हुकुमशाही जी आहे त्याची जिरवण्यासाठी लोक चिडलेत. आमचा पक्ष दुसऱ्याला दिला, आमचं चिन्ह दुसऱ्याला दिलं, आणि तरीही ह्यांचं बागलं नाही. रोज कुणाला ईडी वगैरे लावायचं काम चालू आहे. ज्यावेळेस साहेब त्या पक्ष फोडला त्याच्याविषयीही लोकांना चिड आहे की बाबा काही कारण नसताना तुम्ही आमचा पक्षच फोडला. त्याच्यामुळं ही लोकसभेची निवडणूक महत्त्वाची. जेव्हा तात्या 4 पैकी 3 आमदार दुसऱ्या पक्षात निघून जातात, तेव्हा ही लोकसभेची निवडणूक ही फक्त निवडणूक नाही, निष्ठेची निवडणूक आहे. आणि जेव्हा निवडणूक आपल्याला निष्ठेची करायची, भाजप बरोबरच आपल्यातून पळून गेलेल्या लोकांबरोबर जेव्हा इलेक्शन लढायचंय, तेव्हा लोकसभेचा कॅन्डिडेट निष्ठावान असला पाहिजे का नाही? माझं तेच म्हणणं आहे. जर निवडणूक पळून गेलेल्या बरोबर लढायची तर उमेदवार निष्ठावान द्या. दुसरी गोष्ट मला फिरताना जाणवली, जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे. लोकांमध्ये भावना आहे सरकारनं आम्हाला फसवलंय. धनगर समाज म्हणतोय सरकारनं आम्हाला फसवलंय. आणि ह्या सामान्य लोकांच्या आंदोलनाचा अंडरकरंट असा आहे की जिल्ह्यामधली जनता प्रस्थापिताच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे मी म्हणतोय सगळे प्रस्थापित आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात झालेत, तर प्रस्थापित नको, सामान्य घरातला माणूस द्या. पवार साहेब, ज्या पद्धतीनं 82ला सामान्य माणूस तुमच्या पाठीमागे उभा राहिला तसाच आता उभा राहील, हे मी तुम्हाला सांगतो. कारण मनोज जरांगे या सामान्य माणसाला आंदोलन निर्माण केले. सामान्य माणूस शरद पवार साहेबांच्या बरोबर आहे. तिसरी गोष्ट आहे, लोकांचा भाजपच्या विरोधात रोष आहे. भारतीय जनता पार्टी हुकुमशाही पद्धतीने वाढते म्हणते. काल एका मुख्यमंत्र्याला तुरुंगात घातलं. संविधान बदलायची यांची नियत आहे. त्याच्यामुळे लोकांना भाजपविषयी रोष आहे. भाजप लोक बनतात. मग जर भाजपच्या विरोधात लढायचंय तर माझं पक्षाला म्हणणं आहे की जो कधीच भाजपमध्ये गेला नाही अशा माणसाला उमेदवारी द्या साहेब. जर कुणी जिल्हा परिषदेसाठी भाजपमध्ये जात असेल, कुणी आमदारकीसाठी भाजपमध्ये जात असेल, कुणी कमळावर इलेक्शन लढत असेल, तर अशा माणसाला कशाला निवडणूक देता? त्याच्यापेक्षा कायम तुमच्या पक्षी राहिलेल्या 24 कॅरेट सोन्याला निवडणुकीची उमेदवारी द्या. लोक त्याच्या पाठीमागे उभा राहतील. हे सांगणं आमचं ते आमचं सांगणं आहे. त्याच्यासाठी आम्ही सहविचार सभा घेतली. पक्षामध्ये निवडणुकीच्या तोंडावर वातावरण बनलंय. भाजपच्या विरोधी जनमत तयार होतंय. त्याच्यामुळं अनेकाला वाटतं की पक्षामध्ये वापस यावं. ही चांगली गोष्ट आहे. तात्या साठे साहेब, अमरभाई, आपण पक्ष वाढवायला बसलेलो. आमच्या पक्षामध्ये जर लोक पुन्हा येत असतील तर आम्हाला त्याचा आनंद आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतोय की पक्ष आमचा वाढला पाहिजे, पक्ष मोठा झाला पाहिजे. परंतु काही दिवसापूर्वी अंबेजोगाईमध्ये पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात मी एक भाषण ऐकलं साहेब. एक नेते म्हणाले जेव्हा पक्ष फुटला
तेव्हा अजितदादाकडे सगळ्यात पहिल्यांदा मी गेलो. तेच नेते सगळ्यात पहिल्यांदा आमच्या पक्षात आले, ह्याचा मला आनंद आहे. तुम्ही पहिल्यांदा आमच्या पक्षात वापस आलात, तसेच सगळे लोक वापस आमच्या पक्षात यावे. आम्ही स्वागत करायला बसलोय, कारण आम्ही स्वार्थी नाही. आम्हाला आमचा पक्ष उभा करायचा आहे, आम्हाला पवार साहेबांची ताकद उभा करायची. तुम्ही आलात याचा मला आनंद आहे, परंतु तुम्ही आल्यावर आमच्या पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद द्यायचं काम करा. गटबाजी सोडून द्या आणि आमच्या पक्षातल्या जो माणूस कायम पक्षासाठी लढतोय त्याच्या मागे उभा राहायची भूमिका या ठिकाणी घ्या. गेल्या वेळेस लोकसभेला ह्याच सामान्य माणसांनी 5,09,000 मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला दिलीत. ही कुणाची एकट्या दुकट्याची मतं नाहीत, ही शरद पवार साहेबाची मतं. आणि जर कुणी म्हणत असेल ही माझी एकट्याची मतं आहेत, तर त्या मतांचा अपमान आहे. हे माझा कार्यकर्ता दिवस रात्र शरद पवार साहेबाला मानणारा कार्यकर्ता फिरतो, तेव्हा 5,09,000 मतं तयार होतात, एवढा डोंगर तयार होतो. आणि तोच पुन्हा ह्या निवडणुकीमध्ये दिसेल एवढं मला वाटतं. तुम्ही आलात, आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो. परंतु आता काळ बदलला आहे. बीड जिल्ह्यातल्या लोकांनाही वाटतं एकाच घरात पती आमदार झाला की पत्नी आमदार, ती झालं की पोरगा आमदार, मी जिल्हा परिषद सदस्य, मी झालो की बायको जिल्हा परिषद सदस्य, बायको झालं की पोरगी. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. जो सामान्य कार्यकर्ता काम करतो त्याला संधी मिळाली पाहिजे, त्याला संधी मिळाली पाहिजे. आदरणीय बजरंग बाप्पा सारखा ताकदवान माणूस आमच्या पक्षात आला, याचा आम्हाला आनंद आहे. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते, अनेक वर्षापासून पद त्यांच्याजवळ आहेत, कारखाना त्यांच्याजवळ आहे, लोकसभेची उमेदवारी त्यांनी हे केली. त्यांच्यासारखा माणूस आला, आमच्या पक्षाची ताकद वाढली, याचा आनंद आहे. आता माझी त्यांना एकच विनंती आहे, बाप्पा तुम्हाला गेल्या वेळेस संधी मिळाली, यावेळेस आता तुम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभा राहा. तुम्ही सांगितलंय मी पक्षामध्ये काही न मागता आलोय, त्या शब्दाला कायम राहा. आणि ज्यांनी पक्ष बांधण्यासाठी गेली 25 वर्ष काम केले त्यांच्या पाठीशी तुम्ही उभा राहा, सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहा. गेल्या वेळेस साठे साहेबाला निवडून आणण्याची संधी तुमची हुकली, ह्यावेळेस तुम्हाला पुन्हा संधी दिली, पुन्हा पृथ्वीराज साठेला केजमधून निवडून आणा आणि माझ्यासारख्या माणसाची लोकसभेसाठी निष्ठावान माणसाची बाप्पा शिफारस करा, आमच्या पाठीशी उभा राहा. सामान्य माणसांना जिल्हा परिषदेच्या संध्या द्या, सामान्य माणसाला पंचायत समितीच्या संध्या द्या आणि तुमची जी काही यंत्रणा, जी काही ताकद आहे ते सामान्य माणसाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी वापरा. एवढंच सांगायला मी या ठिकाणी आलोय. मी तुम्हाला विनंती करतो, व्यक्ती महत्वाचा नाही, पक्ष महत्वाचा आहे. उद्या संधी कुणालाही मिळो, आपण सगळे पाठीशी उभा राहू. परंतु या ठिकाणी आमचे धारूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष युवराज लगड या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की व्यासपीठावर या, कारण ही सभा पवार साहेबाला मानणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आहे. निष्ठावंत कार्यकर्त्याला वाटतं की बाबा आम्ही कष्ट करतो, आम्ही झिजतो, त्यामुळे जेव्हा सत्तेची संधी मिळते तेव्हा एकालाच सदा पुन्हा पुन्हा मिळू नये. आमच्यासारख्या कार्यकर्त्यालाही संधी मिळावी. आणि निवडणूक आली, जर 25 वर्ष एखादा कार्यकर्ता काम करतोय तर त्याला संधी मिळाली पाहिजे. 25 वर्ष कुणीतरी यायचं आणि म्हणायचं माझ्याजवळ एवढे मी एवढे खर्चतो, पण एवढे पैशापेक्षा 25 वर्ष फार मोठेच साहेब. आणि मी पक्षाला या ठिकाणी विनंती करतो की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर डाव लावा. ही निष्ठेची लढाई आहे, निष्ठावानाला द्या. ही प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, विस्थापिताला उमेदवारी द्या. ह्या भाजपच्या विरोधातली लढाई आहे, कधीच भाजपची सोयरीक नसलेल्या माणसाला तिकीट द्या. आणि बघा बीड जिल्ह्यामध्ये काय इतिहास होतो तो मला मी खात्री आहे तुम्हाला सांगतो. पवार साहेब जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहिले तर मी 100% निवडून येणार. जाता जाता मी जास्त बोलत नाही, कारण तुमचं आम्हाला ऐकायचंय. परंतु या ठिकाणी काही मीडिया आहे, मी अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी शेवटचे 2 वाक्य सांगतो. जर आदरणीय पवार साहेबांनी माझ्यासारख्या माणसाला उमेदवारी दिली तर, मी आधीच सांगितलं मी गुत्तेदारीतला माणूस नाही, मी टक्केवारीतला माणूस नाही, माझी बेहिशोबी मालमत्ता नाही, माझी बेनामी मालमत्ता नाही. माझ्यासारख्या माणसाला जर तिकीट दिलं तर मी जो निवडणूक अधिकाऱ्याकडे अर्ज भरेल तो स्कॅन करून प्रॉपर्टी सहित काय काय लिहिलं ते फेसबुकवर टाकेल. एवढंच नाही
तू जनतेला विचारली ह्याच्या सह्यात जर माझं काही चुकीचं सापडलं तर मी निवडणुकीतून बाहेर येईल. आणि पवार साहेबांच्या बरोबर जर उभारलो तर निवडून तर 100% येणार मी तुम्हाला सांगतो. आणि निवडून आलो. तात्या, दरवर्षी मार्चच्या नंतर आर्थिक वर्ष संपल्यानंतर माझ्या संपत्तीचा लेखाजोखा बीडच्या जनतेच्या पुढे मांडील, एवढं मी या ठिकाणी सांगतो. जे काय खासदार म्हणून मला भत्ते मिळतील त्याचं सुद्धा काय केलं हे लोकांच्या पुढे मांडील, एवढं मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे ह्या केज आंबेजोगाईतल्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पुढे वचन देतो. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हम तुम्हारे साथ हैं.